पंक्तीतलं पान ही कादंबरी तुमची आज अविनाश कोल्हे हे नाव जरी कोणी घेतलं कुठे मंचावर की राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक हे नंतरच बिरुद आहे, पण पंक्तीतलं पान ह्या कादंबरीचा लेखक म्हणून आजही तुमच्याकडे ते एक आदराने बघितलं जातं. पंक्तीतलं पान हे मी जेव्हा वाचतो तेव्हा मला मी कोकणात जातो, मी माझ्या नेटिव्ह प्लेसकडे जातो व नक्की पंक्तीतलं पान या कादंबरीची पार्श्वभूमी काय, वन लाईन सांगाल तर? समजा पहिली त्याची टेक्निकल माहिती. मॅजेस्टिकने कादंबरी स्पर्धा घेतली 18 साली. करोनाच्या 2 वर्षात होतं स्पर्धा घ्यावी याच्या निमित्ताने अशोक कोठावरनी बैठक बोलवली. त्याच्यात मधु मंगेश कर्णिक असं म्हणाले की नेमाड्यांच्या हिंदू कादंबरीमध्ये असंख्य उपकथानक आहेत. हिंदू जगण्याची समृद्ध या कादंबरीमध्ये असंख्य उपकथानक आहेत. तर आपण हिंदू कादंबरी स्पर्धा घ्यायला गेली, म्हणजे हिंदू कादंबरी वाचायची आणि त्याच्यातून 50,000 शब्दांची कादंबरी तयार करायची. अशी ती हिंदू कादंबरी कथालेखन स्पर्धा नाही. बरोबर. त्याचं कादंबरी ही जाहिरात आली जुलै 18च्या ललित आणि डेडलाईन होती 31 डिसेंबर 2018. त्याच्यात मी भाग घेतला आणि पहिले आलात मे बी. परीक्षक समितीने असं ठरवलं, हे नंतर मला कळलं की पहिलीच कादंबरी एवढी चांगली आहे की दुसऱ्या तिसऱ्या देण्याची गरजच. हो, म्हणून ते पहिलं आणि एकमेव असं ते बक्षीस मला मिळालं. क्या बात. आणि मग ती कादंबरी मग करोना सुरू झाला, मग ती करोनात आलेली कादंबरी आहे. करोनातच त्याची दुसरी आवृत्ती पण निघाली. क्या बात आहे. पंक्तीतलं पान त्याच्यात तोच प्रवास आहे. ग्रामीण भागातला ब्राह्मणेतर समाजातला हुशार, अकॅडमिकली हुशार मुलगा प्रवास करत 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 दिल्लीपर्यंत जातो आणि गावकी शेतीचे व्यवहार, पाटलांच्या वाड्यामधले पैशाचं राजकारण आणि त्याचं अकॅडमिक्समधलं कर्तृत्व ह्याच्यामध्ये होणारी कुतरोड अशी. आणि तो शेवटी कसा त्या पंक्तीत येऊन बसतो म्हणून ते पंक्तीतलं पान आहे. पंगत आहे ती. पंगत म्हणजे एक सिम्बॉल आहे ती. यू आर पार्ट ऑफ द कम्युनिटी. कम्युनिटी त्याच्यात मी आहे, परत मी पण आहे, म्हणून ती अशी ती पंक्तीतलं पान.